आता जाता देखील खरं तर त्यांनी कामगिरी चांगली केली. 2000 त्याला कॅश प्राइज मिळालं, त्याबद्दल पार्थ अभिनंदन, शुभेच्छा. आणि यानंतर मेगा फायनलचा सामनावीर हा पारितोषिक देण्यासाठी मी ते विनंती करतोय. उमेश दादा ठाकूर आपण पुढे आपल्या शुभ हस्ते आम्ही मेगा फायनलचा सामनावीर हा पारितोषिक देत आहोत. कोण असेल खेळाडू? चला बोनकोडे टीम ज्याने मेगा फायनल मध्ये मेडन ओव्हर टाकत ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली तो संघनायक विघ्नेश पाटील ठरला मेगा फायनलचा हिरो सामनावीर. चला जोरदार आवाज विघ्नेश साठी. क्या बात है, मेगा फायनल मध्ये बडे मंच का खिलाडी, मॅन ऑफ द मॅच. थँक्यू विघ्नेश, शुभेच्छा असेल तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. त्यानंतर बेस्ट फिल्डर अवॉर्ड देण्यासाठी मी ते इन्व्हाइट करतोय. सन्मान्य पाहुण्यांना पण इथे इन्व्हाइट करूया. अनिकेत दादा ठाकूर पुढे आपण. स्पोर्ट्स सायकल आहे बेस्ट फिल्डरसाठी आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर अवॉर्ड जातोय ज्याने 3 इनिंगमध्ये 3 कॅच पकडल्या, 4 कॅच पकडल्या माप्यासावी आणि 1 रनआउट केलाय. 3 कॅच 3 इनिंगमध्ये 4 कॅच 1 रनआउट आहे. कोण असेल खेळाडू बेस्ट फिल्डर? चला एनी गेस? अश्विजी थळी साहेब हे आमच्या स्पोर्ट्स सायकलचे स्पॉन्सर आहेत, त्यांच्या वतीने आम्हाला ही सायकल मिळाली. द बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर UPL अंकेश कामोटकर ठरला या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर. ग्रीष्म 11 ACC मोठी जुई संघाची रन मशीन अंकेश कामोटकर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार डाव द्या त्या खेळाडूसाठी. लोकल बॉय या खरं तर मैदानावरचा हा हिरो आहे. घरच्या मैदानावर या स्पर्धेमध्ये श्री बापूजी देव चषक 2025 मध्ये हा खेळाडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहिलाय. अभिनंदन अंकेश. स्पोर्ट्स सायकल अंकेशला मिळेल आणि आकर्षक ट्रॉफी त्यांना दिली जाईल. चला एक फोटो द्या. पुन्हा एकदा जोरदार आहे अंकेश साठी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. क्या बात आहे. रायगड टेनिस क्रिकेट मधला एक हर हुनरी खेळाडू अंकेश ठरला या सामन्यातला उत्कृष्ट फिल्डर. धन्यवाद अंकेश, शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. आणि चला सायकल घेणारी एक सदस्य यावरती सायकल आपण घेऊन जा. आणि त्याच वेळेला आता बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार आम्ही देत आहोत. आणि हा पुरस्कार देण्यासाठी सन्माननीय संजयजी पितळे साहेब यांना मी विनंती होता आपण पुढे यायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाज सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये बॉलर्सला फारसा खरं तर वाव राहिलेला नाहीये, कारण 11वा खेळाडू देखील मैदानामध्ये येऊन षटकार मारतो. परंतु अशा कंडिशनला 3 मॅच मध्ये 3 ओव्हर ज्याने टाकल्या, रन्स खर्च केल्या 14, खेळाडू बाद केले 4 विकेट घेणारा खेळाडू कोण असेल स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज? चला आवाज येऊ द्या. खर तर इकॉनॉमिकल फिगर षटक गोलंदाजांनी टाकले, कमी धावा खर्च केल्या. आणि या सायकलचे स्पॉन्सर आमचे आदरणीय धीरेंद्र सिंग साहेब यांच्या वतीने आम्हाला ही सायकल मिळाली. खुशी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर त्यांचा मी इथे आभार व्यक्त करतोय. आणि मी पितळे साहेबांना विनंती होता पुढे याचा शुभ हस्ते पारितोषिक द्यायचा आहे. तर या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट शिवांश ट्रान्सपोर्ट जय हनुमान कामोटे संघाचा रोशन मात्रे छेडा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. चला या रोशनच्या बिहाफ मध्ये निखिल या आपण. त्या रेस मध्ये प्रवीणदादा कामोडकर देखील होते, संकेत पंडित देखील होते, निखिल गोवारी पण होता. परंतु इकॉनॉमिकल फिगर म्हणजे कमी धावा ज्या गोलंदाजाने खर्च केला त्याला मी पारितोषिक देतोय. एकदा रोशनसाठी जोरदार टाळ्या होत्या. निखिल या त्यांच्या बिहाफ मध्ये निखिल हे पारितोषिक स्वीकारतील. रोशन मात्रे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आदरणीय पितळे साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आम्ही देत आहोत या खेळाडूला. धन्यवाद. मान्यवरांचा आभार, खेळाडूंना शुभेच्छा असतील खरं पुढच्या वाटचालीसाठी. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार देण्यासाठी मी इथे विनंती करतोय. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार आम्ही देत आहोत. उमेश दादा ठाकूर पुढे आपण. आपल्या शुभ हस्ते आम्ही उत्कृष्ट फलंदाज हा पारितोषिक देत आहोत.
सायकल स्पॉन्सर आमचे खुशी एंटरप्राइजेसचे धीरेंद्र सिंग यांच्या वतीने आम्हाला सायकल मिळाली आणि ट्रॉफी स्पॉन्सर आमचे रुपेश दादा पाटील यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी मिळाली. तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 सामन्यांमध्ये 25 बॉलमध्ये 57 धावा केल्या. चला कोणता खेळाडू असेल 25 चेंडूमध्ये 57 धावा ज्याने केल्या तो हकदार असेल. त्यामुळे आम्ही 4 संघांना प्राइज डिस्ट्रीब्यूट केले नाहीये, जो खेळाडू त्या पात्र आहे त्याला दिलाय. तर 25 बॉलमध्ये 57 धावा करणारा खेळाडू शिवांश ट्रान्सपोर्ट जर्मन कामोटे संघाचा कोण असेल? सोनू पाटील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. जोरदार डाव द्या सोनूसाठी. पारच्या 49 होत्या या स्पर्धेमध्ये धावा आणि सोनू पाटीलच्या नावामध्ये 57 आहेत. त्यामुळे हा पुरस्कार आम्ही सोनू पाटील देतो. एकदा जोरदार डाव द्या सोनूसाठी. आणि बघा 3 सामन्याचे आम्ही पॉईंट खरं तर कॅल्क्युलेट केलेले आहेत प्रत्येक संघाचे. त्यामुळे सोनू पाटीलला मात्र या ठिकाणी आम्ही बेस्ट बॅटर हा अवॉर्ड देत आहोत. आणि पहा या स्पर्धेमध्ये 4 संघ आपल्याला पाहायला मिळाले जे सुपर 4 मध्ये पोहोचले आणि 4थ्या क्रमांकाचा मानकरी मीत 11 श्री दत्त भाताण संघ ठरलाय या स्पर्धेचा 4थ्या क्रमांकाचा मानकरी. चला भाताण टीमचे खेळाडू या आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो. श्री बापूजी देव चषक आणि तब्बल अक्षयजी कोळी आणि अमयजी पितले साहेब यांच्या शुभ हस्ते 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय. रोख रक्कम 35,000 रुपये आणि भव्य दिव्य ही 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी देऊन आपण श्री दत्त भाताण टीमचा सन्मान करूया. कमालीचा परफॉर्मन्स 3ऱ्या रात्रीमध्ये दिला आणि सुपर 4 मध्ये दाखल झाले आणि आज या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो म्हणजे श्री दत्त भाताण टीम. चला जोरदार डाव द्या मीत 11 श्री दत्त भाताण संघासाठी नशीब शेठ भोईर या संघाचे यशस्वी पुरस्कार दे आणि हे संपूर्ण शिलेदार ज्यांना खरं श्री बापूजी देव चषक आणि त्याच वेळेला आपण पाहताय 35,000 कॅश प्राइज दिले जाईल. धन्यवाद. पुढील पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय प्रितेश पाटील यांना विनंती असेल आणि ग्रामस्थ मंडल कोपरवलीचे उपाध्यक्ष प्रितेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देतोय. आणि 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी शिवांश ट्रान्सपोर्ट्स जय हनुमान कामोटे संघ ठरलाय. अभिषेक दुबे साहेब या संघाचे पुरस्कार देतोय आणि त्यांचा संघ अगदी सुपर कामगिरी करत 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय. रोख रक्कम या स्पर्धेमध्ये 3य क्रमांक 35,000 रुपये आणि ही चमचमणारी भव्य दिव्य ट्रॉफी देऊन आपण कामोठे संघाचं अभिनंदन करूया. विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि मान्यवरांचं देखील हार्दिक हार्दिक आभार. तृतीय क्रमांकाचा मानकरी अभिनंदन टीम जर्मन कामोठे आणि याच्यानंतर देतोय आपण 2य क्रमांकाचं पारितोषिक आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी मंचावरील विनंती करतोय चंद्रशेखर ठाकूर साहेब आणि महेंद्र ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण 2य क्रमांकाचं पारितोषिक देऊया. ग्रीष्मा 11 ACC मोठीजी संघ ठरला या स्पर्धेचा उपविजेता. रनर अप अभिनंदन संपूर्ण टीमचं. रोख रक्कम 75,000 रुपये व 2य क्रमांकाची भव्य दिव्य ट्रॉफी देऊन आपण खेळाडूंचा सन्मान करतोय. अतिश गावण या टीमचे पुरस्कर्ते आणि त्यांनी जिंकले या स्पर्धेचं 2य क्रमांकाचं टायटल. बोला गणपती बाप्पा. अभिनंदन विजेत्यांचं देखील मनपूर्वक आभार. रोख रक्कम 75,000 रुपये आणि या 2य क्रमांकाची भव्य दिव्य ट्रॉफी आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि 20,000 रुपये सुरुवातीला काउंट केले जातील खेळाडूंच्या टीम
ज्या टीमला मिळणाऱ्या बाईक त्यांच्यामधून 20,000 रुपये कपात केली जाईल आणि तुमच्या नावावरती जेव्हा ती गाडी होईल तेव्हा ते 20,000 रुपये तुम्हाला परत केले जातील, ही सूचना लक्षात असू द्या. आणि फक्त 3 मॅचेस गुण पकडलेत. प्लेअर ऑफ द मॅच जो खेळलाय 3 मॅचेस 3 इनिंग्स तो खेळलाय, 20 बॉल खेळत असताना 57 धावा ज्याच्या बॅट मधून आल्यात, 3 ओव्हर मध्ये 24 धावा देत 4 विकेट्स त्याने संपादित केल्यात आणि तो खेळाडू आहे 57 धावा प्लस 4 विकेट्स 20 पॉइंट 77 पॉइंट्स न तो खेळाडू पुढे गेलाय आणि ते नाव आहे मीट 11 श्री दत्त भातान टीमचा जयेश भोईर ठरतोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. जोरदार नाव होतं जेबी साठी. आपल्या आयुष्यातील 3री बाईक त्याच्या नावावरती राहिली आणि भातान गावामध्ये 8वी बाईक असेल, कारण प्रवीणने खांद्यावर त्याला घेतलंय. प्रवीणच्या नावावरती 4 बाईक आहेत, राहुल भोईरच्या नावावरती 1 बाईक आणि 3री बाईक जेबीच्या नावावरती आली. एकदा जोरदार नाव होतं जेबी साठी. अभिनंदन. जयेश भोईर कमालीचा खेळाडू आणि तो ठरला या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. चला जयेश सोबत आपण जोडले जाऊया अगदी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. हॅलो 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 अभिनंदन. जयेश आपल्यासोबत जोडले गेलेत. जयेश 3री बाईक पटकावल्या, एकंदरीत कसं वाटतंय? खूपच आनंद वाटतंय आणि प्रथमतः मी आमच्या टीमचं धन्यवाद मानतो आणि आमच्या कॅप्टनचा धन्यवाद मानतो. कॅप्टन ये इकडे थोडा ये अरे ये ना. खूप पॅक फुटलं होतं आता क्रिकेटच्या सीझनमध्ये, तरी पण आमच्या टीमनी पॅक केलं स्वतःला. तिथं आमची जागा काही चेंज नाही केली, ओपनिंगला जायचो सिच्युएशननुसार आम्हाला केलवलं त्यांनी आणि आमचा कॅप्टननी मेन पहिली गोष्ट म्हणजे त्याचा धन्यवाद मानतो की स्वतःसुद्धा ओपनिंग करू शकतो आमच्या जागेवर, पण त्यांनी तसं न करता जे जागेवर आम्ही खेळतो त्या पोझिशनला आम्हाला उतरवलं. आणि एकंदरीत पहिलं आयोजन आहे बापूजी देव चषकाचं, पहिल्यांदाच त्याने आयोजन केलंय. स्पर्धा कशी वाटली? स्पर्धा तर खूपच सुंदर वाटली. आम्हाला आधी सांगितलं होतं दादांनी, बोलणं झालं आमचा की एंट्री केला, पण काही कारणास्तव तेव्हा आम्हाला जमलं नाही खेळायला आणि आता आम्हाला व्हाईट कार्ड एंट्री भेटली. नशीबदा बोलला खेळायला जायचे बी, तर आम्ही आलो खेळायला आणि जिंकलो. बरं वाटतं, पण चॅम्पियन झालं असतं तर अजून थोडा आनंद झाला असता. तर नक्कीच हा होता जयेश. एकदा जोरदार टाळ्यांनी त्याचं आपण स्वागत करूया. अभिनंदन जयेश भोईर, भातान टेनिस क्रिकेट मधला एक दिग्गज खेळाडू आणि त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमधली ही 3री बाईक जिंकले. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत्या जयेश भोईर साठी. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट श्री बापूजी देव चषकामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू राहिलाय, ते नाव आहे जयेश भोईर भातान. आणि पहिल्या पर्वाचा चॅम्पियन संघ ठरलाय भूमी 11 बोनकोडे टीम. संपूर्ण स्क्वॉड मंचावरती या. अभिनंदन तुमचं, मनपूर्वक चांगला परफॉर्मन्स राहिलाय. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ भूमी 11 बोनकोडे. दमदार परफॉर्मन्स आजच्या रात्रीमध्ये राहिलाय आणि संपूर्ण संघ कमाल करत आज सुपर 4 मध्ये पोहोचले आणि चॅम्पियन ठरलेत.